Warm welcome to all of you. In fact, this is a very momentous occasion as far as the Goa University is concerned. This is a significant milestone and this will be written in the golden lipi. I would say that in indelible ink, so that this will never be erased. Before I say something, let me express my deep sense of gratitude to Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji. Among 26 universities identified from the applications Ministry of Education received, among all those, 26 have been identified to support with 100 crore, that's called Meru, multidisciplinary education, to a Meru, wherein we have already drawn certain trajectories. Let us welcome our Honorable CM, Dr. Pramod Sawant. Happiness held is the seed. Happiness shared is the flower. And so we would like to share our happiness at a momentous occasion like this by welcoming our esteemed dignitaries, Chancellor Ms. Sheila Pinero, to welcome him with a flower, our MLA Shri Ganesh Gaon. आमचे राज्यसभेचे खासदार बाब सदानंद शेठ तानवडे, आमचे वायस चान्सलर ऑफ द युनिव्हर्सिटी प्रोफेसर हरिलाल मेनन, त्याचबरोबर उपस्थितांपैकी आसात आमचे बाब आमदार गणेश गांवकर आणि युनिव्हर्सिटीचे बाकीचे सगळे प्रोफेसर्स म्हणजे मोगाळ भावांनो आणि भयणांनो. आज म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चुकलो म्हणजे स्पीच काडटा कितें जालां म्हाका कंटिन्युअसली 3 प्रोग्राम म्हणजे वर्ल्ड बँकेचो क्लायमेट चेंज फंड फर्स्ट टायम पुराय देशात वी ओनली द स्टेट फॉर युजींग द क्लायमेट रेजिलियंट फंड स्टेटीचो एग्रीमेंट सायन करपाचो तो जस्ट हांव करून आयला आत्तां. हो प्रोग्राम म्हणजे वी आर गेटिंग अप्रॉक्सिमेटली म्हणजे मोर दॅन 2000 crores of rupees in years to come ओनली फॉर द ग्रीन फंड. ताज्या खातीर तो एग्रीमेंट सायन करून आयला. हो प्रोग्राम अटेंड केल्या उपरांत आय वॉन्ट टू गो फॉर द नेक्स्ट प्रोग्राम म्हणजे इग्नोचें कॉन्वोकेशन आसा. त्या सगळ्या गडबडीत हांव तें लिस्ट काडपाक विसरलो पूण हांवें तरी फक्त जस्ट मेन्शन आमी इतक्याच कित्याक खातीर केलें. तुमी मुद्दामून फाटल्या 10 वर्साच्या टेन्युअरांत आमी म्हणटा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलें. इट इज नॉट ओनली द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बट ह्युमन रिसोर्स क्रिएशन करपी इन्फ्रास्ट्रक्चर. आमी फक्त रस्ते आनी पूल बांदले हाज्यो गजाली सांगना. तुमी जर बदल पळयशात, तुमी जस्ट चॅक करात. म्हणजे हांव एके वाटेंतल्यान एअरपोर्ट आसले तेज्या पेक्षा एअरपोर्ट डबल जाले. ह्या इजिली म्हणजे दीस इज फॉर द कॉमन मॅन जेंच्या कडेन सामान्य मनशा कडेन जेन्ना आमी वता पळय न्हू तेन्ना ही गजाल सांगूं येता. बट फॉर यू लायक अ एड्युकेटेड पीपल, इंटलेक्च्युअल पीपल हू नोज वॉट एक्झॅक्टली अवर कंट्री इज, हें सांगता आसतना IITs कितले आसल्यो आनी आज IITs डबल जाल्यो. IIM कितले आसले आज IIM कितले आसात. इंजिनियरींग कॉलेजीस, मेडिकल कॉलेजीस, ईच एंड एवरी म्हणजे फ्रॉम द प्रायमरी एड्युकेशन टू द पोस्ट ग्रॅज्युएट एड्युकेशन आनी हायर क्लासीस ह्या सगळ्यांचो नंबर सगळी कडेन डबल जालो. म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टात मेडिकल कॉलेज जावची, प्रत्येक डिस्ट्रिक्टात इंजिनियरींग कॉलेज जावची, प्रत्येक डिस्ट्रिक्टात ग्रॅज्युएट कॉलेज असते सिंपल ग्रॅज्युएशनची सुद्दां. म्हणजे ही हॅज आयडेंटिफायड द एस्पिरंट डिस्ट्रिक्ट. एस्पिरंट डिस्ट्रिक्ट कित्याक तेंच्यांनी आयडेंटिफाय केली की त्या डिस्ट्रिक्ट लेवलाच्या हाजेर सगळ्यो गजाली भुरग्यांक एवेलेबल जावपाक जाय आनी ताच्याच खातीर एस्पिरंट डिस्ट्रिक्ट आयडेंटिफाय करून थंयसर अशा पद्दतीच्यो प्रोफेशनल कॉलेजीस सुरू करप, डिग्री कॉलेजीस सुरू करप, मेडिकल कॉलेजीस सुरू करप हो तांच्यांनी एक उद्देश म्हणून दवरलो. फाटल्या 30 वर्सांच्या उपरांत पयलेच फावटी ह्या देशाक नॅशनल एड्युकेशन पॉलिसी, इट मीन टू से द न्यू एड्युकेशन पॉलिसी ह्या देशाक मेळ्ळी. फाटल्या 10 वर्सांक पयले फावटी ह्या देशाक स्किल्ड एड्युकेशन म्हणण्या पेक्षा स्किल्ड मिनिस्ट्री मेळ्ळी. ह्या देशाक स्किल्ड मिनिस्ट्री नाशिल्ली. आमी जेन्ना म्हणटा की एड्युकेशन मिनिस्ट्री आशिल्ली म्हणटरी सेपरेटली फक्त जेका स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हो जो कन्सेप्ट आसा जेणे करून
फक्त ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इतकेच एड्युकेशन घेऊन जावचो ना, विचार तांचोय करचो पडटलो. दोज हू आर फेल एट द 12th आनी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट जावन घरा कडेन उरता हांच्याय खातीर प्रधानमंत्री कौशल्य योजना हाज्या सारकिलो प्रोग्राम लॉन्च केलो आनी तांकां स्किलिंग करपाचें काम हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केलें. म्हणून आमी म्हणटा की ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चराच्या बरोबरूच ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाचें काम हे माननीय मोदीजी देशभर केलां. हांव देशभर न वता फक्त गोवा सेंट्रीक जरी म्हटलें तर हांव तुमकां जस्ट कळपा खातीर सांगता, आमी ह्या फाटल्या 5 ते 6 वर्सांच्या टेन्युअरांत गोंयांत नॅशनल फॉरेन्सीक सायन्स युनिवर्सिटी एस्टाब्लीश केली आनी तिजो कॅम्पस कुर्टी हांगासर सुरवात जाला. तितूंत तुमकां सगळ्यांक खबर आसा इट इज एन BSc आनी MSc इन फॉरेन्सीक सायन्स वीच इज द 3rd युनिवर्सिटी इन द कंट्री. ही आमी गोंयांत सुरवात करपाक शकले. कुर्टी हांगासर तेजो कॅम्पस सुरवात जालो. थोड्या दिसांनी धारबांदोडा ते फूल फ्लेज आपलो कॅम्पस सुरवात करता. इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ जे गोंयांत पयलें आमी सांकवाळ हांगासर जाका आमी स्पेस दिली आनी इन फ्युचर दे विल डू देयर कॅम्पस इन अगेन धारबांदोडा हांगासर ते आपलो कॅम्पस सुरवात करता. तेच्याच बरोबर नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पयर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या हस्ते आमी इनॉग्रेट केलें. बऱ्याच जाणांक इट इज द फर्स्ट ऑफ इट्स कायंड पुराय देशांत नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशन आनीक दुसरें ना. दोनापावल जे आमच्या नॅशनल वॉटर स्पोर्ट्स खूब जाणांनी वचून पळोवंक ना आसतलें, मुद्दामून वचून पळोवचें नो डावट. म्हणजे ज्या जाग्याचेर डिग्रीज डिप्लोमाज आनी सर्टिफिकेट कोर्स दोज हू आर रिक्वायर्ड जेका हांवें स्किलिंग म्हटलें पळय न्ही, इट इज दॅट जेका स्किलिंगाची गरज आसा. म्हणजे 12वी जाल्या उपरांतूय बी आपल्याक एका म्हयन्याची वॉटर स्पोर्ट्सांतली सर्टिफिकेट त्या इन्स्टिट्यूशनान नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशनान आमकां मेळपाक शकता. इट इज एन अगेन म्हणजे आयुष इन्स्टिट्यूट फॉर द PG UG एंड PG धारगळ हांगासर जाल्लें. म्हणजे पुराय देशांतले एम्साचे पयलें इन्स्टिट्यूट आमी आयुष इन्स्टिट्यूट हें धारगळ हांगासर तें इन्स्टिट्यूट म्हाका दिसता खूब जाणांनी पळोवंक नासतना हांव बरेचशे फावटी हें कित्याक सांगता तर गोंयांत ह्या 10 वर्सांत एड्युकेशन सॅक्टरांतूच इतको मोठो बदल जाला तो बऱ्याच जाणांच्या हातूंतल्यान लक्षांत येना. तो पळोवपाची गरज आसा आनी ताका लागून अशा पद्दतीन एड्युकेशन सॅक्टरांत केल्लो खूब व्हडलो बदल आमी ह्या 10 वर्सांत ह्या इन्स्टिट्यूशनाच्या माध्यमांतल्यान पळयला. आनी जेणे करून म्हणजे ट्रेडिशनली ज्यो स्किम्स चलताल्यो फक्त म्हाका PM उलोवपाक सुरू जालो लायव्ह आसा जालो जाल्यार सांग म्हाका, हांव म्हाजी सोमतेच बंद करता. हांव ट्रेडिशनली स्किमी ज्यो चलताल्यो पळय न्ही ताच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्यो स्किम्स आनी फंडींग नॉट ओनली फॉर द म्हणजे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट बट इट इज फॉर ऑल्सो फॉर द एडेड आनी नॉन एडेड इन्स्टिट्यूशना खातीर द गव्हर्मेंट हॅज लॉन्च द स्कीम. म्हाका दिसता हांव उलोवच्या पयलीं VC उलयला तुमचे कडेन, VCन तांकांय सांगलां आसतलें. आज आमकां इट इज अ प्रावड फील फॉर मी एंड फॉर द युनिवर्सिटी द 100 crores ऑफ रुपीज अंडर नेहरू ह्या स्किमीच्या सकयल आमकां 100 crores ऑफ रुपीज आज युनिवर्सिटीक मेळटा. Another 200 crores of rupees we are already trying at our level. आमचे presentation by our Secretary Education, our Vice Chancellor had given the presentation, whatever the documents we have submitted. आमचे तर म्हणणें आसा की ग्रँट इन एड आनी अनएडेड सगळ्यो ज्यो इन्स्टिट्यूशन आसा ह्या सगळ्या जाणांनी अशा पद्दतीच्या सगळ्या फंड्सा खातीर त्या सगळ्या जाणांनी एप्लाय करचें. आज रिसर्चा खातीर सगळ्यात व्हडलो स्कोप हो गव्हर्मेंट ऑफ इंडियान दिला. म्हणजे इवन दो आपल्याक जर एखाद्या कॉलेजीत रिसर्च करपाक जाय आसत जाल्यार ताका पुराय तेंको गव्हर्मेंट ऑफ इंडिया दिवपाक लागला. ताच्या खातीर म्हणजे समोर बसलेले सगळे प्रोफेसर्स आनी एड्युकेशनिस्ट आहा तांच्यांनी बाकीच्यांकूय बी प्रमोट करचें. म्हणजे पुराय गोंयांतल्यान अशा पद्दतीन जर रिसर्च प्रमोट जावपाक लागलो जाल्यार आय थिंक दॅट वील इन फ्युचर आमकां जें म्हणटा की आमकां सायंटिस्ट म्हूण किंवा बाकीचे भुरगे रिसर्च फिल्डान वयचे ताच्या खातीर खूब मदत जातली. आयच्या ह्या PM उषा स्किमीच्या अंतर्गत म्हणजे इट इज एन मेरू स्कीम आसतली ग्रँट टू स्ट्रेंथन द युनिवर्सिटीज, ग्रँट टू स्ट्रेंथन द कॉलेजीस. इट इज अ न्यू मॉडल डिग्री कॉलेजीस. इट इज अ जेंडर इन्क्लुजन अँड इक्विटी इनिशिएटिव्स घेवपा खातीर वेगवेगळे युनिट कॉस्ट आनी फंड्स आसा. म्हाका दिसता एप्रॉक्सिमेटली आमी सबमीट केल्लो प्रपोजल 330 कोटीचो जरी आसलो पयल्या स्टेपांतले आमकां 100 कोटी मेळ्ळा. वी होप सो उरलेलेय बी ग्रँट्स आसा ते आमच्या गोवा युनिवर्सिटीक मेळटली.
पण हाच्याच बरोबर उरलेल्या सगळ्या जाणांनी म्हणजे ह्या ग्रँटाचो आमी खूब बऱ्यांतलो बरो युनिवर्सिटीक यूज जावपा खातीर अंडर द प्रोजेक्ट म्हणजे अंडर द गव्हर्मेंट ऑफ गोवा अँड अलॉंग विथ द युनिवर्सिटी स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टर फॉर दीस PM उषा स्कीम जाता तितके बेगीन फॉर होल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपा खातीर आमी जशें म्हणटा की इट इज नॉट ओनली द कन्स्ट्रक्शन बट इट्स फॉर फ्युचर फॉर द टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पर्पज ऑल्सो ह्या फंडाचो खूब बऱ्या पद्दतीन आमी उपयोग करपाक शकतले आणि फुडें बी अशा पद्दतीचो उपयोग आमकां खूब मोठ्या प्रमाणात जावपाक शकता. आयच्या ह्या खासा सुवाळ्याक म्हणजे हांवें जशें म्हटलें की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशात बदल घडोवन हाडटा. इट इज नॉट ओनली म्हणजे आयचे वर्च्युअल आनी लायव्ह इंटरेक्शन सगळ्यांच्या बरोबर हे करता आसतना पुराय देशात खूब कडेन तेजो इम्पॅक्ट आमकां खूब मोठ्या प्रमाणात दिसपाक लागला आणि तांचें मुळात स्वप्न जें आसा हे सांगता आसतना विकसीत भारत 2047 की आझादी का अमृत काळात फुडल्या 25 वर्सांचो फावंडेशन जें आसा तें ह्या पिरियडात जावपाची गरज आसा आणि ह्या पिरियडात जर आमी हें फावंडेशन घालपाक शकले जाल्यार खऱ्या अर्थात विकसीत भारताचें स्वप्न साकार करपाक शकतले. म्हाका खोस भोगता की विकसीत भारत विकसीत गोवा ह्या त्यांच्या रॅलींतल्यान आमी NIT कॉलेज हाजो नवीन कॅम्पस लोकार्पण करपाक शकले. आमचो नॅशनल वॉटर स्पोर्ट्स आमी दिवपाक शकले. तरी इट इज अ वॉर कॉलेज. खूब जाणां अजून सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सीन जी नॅशनल वॉर कॉलेज इट इज अ वॉर कॉलेज जें आसा न्ही INS मांडवी नेवल वॉर कॉलेज सॉरी इट इज अ नेवल वॉर कॉलेज. म्हणजे इतकी फॅसिलिटीज बऱ्यो आसा एकदा तरी आमी वचून पळय सारक्यो फॅसिलिटीज आसा. ओके वी आर कमिंग अप विथ अ गुड मरीन इन्स्टिट्यूशन्स परत थंयसरूच देखून आमी इट इज अ प्रायवेटली वी आर कमिंग विथ अ मरीन इन्स्टिट्यूट आणि अगेन दीस वील बी द फॅसिलिटीज नोवेर इन इंडिया. परत ही फॅसिलिटीज आमी PPPचेर पब्लीक प्रायवेट पार्टनरशिपचेर आमी थोड्या दिसाच्या भितर सुरवात करता. त्या खातीर आमी सगळ्यांनी म्हणजे हांवें हें फक्त कित्याक सांगलें की इतको मोठो बदल गोंया सारकिल्या धाकटुल्या राज्यांत हो बदल जावपाक लागला. आमी जर म्हाका दिसता आमी उलोवपाची गरज आसा. हांवें कित्याक म्हटलें आमी उलोवपाची गरज आसा. तुमी म्हणटले कितें मोदीन कितें काम केलां तें सांगपा खातीर आमी उलोवपाचें काय म्हणटले. हांवें ना तें सांगपा खातीरूय उलोवनाका फक्त उलया इतक्याच खातीर कारण यंग जनरेशनाक हें कळपाची गरज आसा. यंग जनरेशनाक जर हें कळना जाल्यार आमी जेका म्हणटा जो करियर अवेरनेस जावपाक जाय तो करियर अवेरनेस जावचो ना. कारण आयज जर पळयत जाल्यार यंग ग्रॅज्युएट्स आनी अंडर ग्रॅज्युएट्स हाज्या मदीं गोंयांतूच इतक्यो मोठ्यो फॅसिलिटीज एवेलेबल आसा ह्यो खबर ना. ह्यो खबर आसप ह्यो चड गरजेच्यो आसा. ही काळाची गरज आसा आनी हे जर सगळें तांकां कळपाक लागलें जाल्यार म्हाका दिसता आमी खूब मोठ्यो ऑपॉर्च्युनिटीज तांकां सगळ्यांक दिवपाक शकतले. ताका लागून तुमी सगळ्यांनी उलोवपाक जाय. म्हणजे तुमकां सिन्सियरली रिक्वेस्ट आसा कारण विकसीत भारताच्या स्वप्नात तुमी सगळ्यांनी म्हणजे विकसीत भारताचें स्वप्न 2047 जर आमी साकार करतले आसत जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे प्रधानमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून हांव किंवा आमचे मंत्री हांच्यांनीच काम करून जावचें ना. हो देश विकसीत जावं शकना. हें काम जें आसा पळय न्ही हें काम आमी सगळ्यांनी करपाक जाय. हें काम आमी सगळ्यांनी करपाची गरज आसा. आपआपल्या परीत करपाची गरज आसा. प्रत्येकाचो रोल घडये कदाचित वेगळो आसतलो बट तो रोल जर आमी केलो जाल्यारूच विकसीत भारत 2047 हें स्वप्न साकार जातलें आनी ताका सगळ्यांनी तुमी पार्टिसिपेट जावचे. तुमी वांटेकारी जातले काय ना जातले आसत जाल्यार म्हज्या बरोबर निदान भारत माता की जय. भारत माता की जय. खूब खूब धन्यवाद. हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा कारण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या विकसीत भारतातल्या स्वप्नात तुम्ही वाटेकारी जातले इतकेच सांगून माझी 2 उतरां पुराय करता. माननीय प्रधानमंत्री लाईव्ह येवपाचे जाले. थँक्यू. Thank you, Dr. Sawant. The small state of Goa is making great strides in education and upskilling of our human resource thanks to the initiatives of the government. Yes, may I request all the dignitaries to take their seat in the audience. We will now have the much awaited screening of the digital launch of Multidisciplinary Education and Research University by Honorable Prime Minister Shri Narendra Modi.
तुमची क्लॅरिटी बरी फुटल्या न्हू मागीर फुटल्या थोड़ी ही देर में माननीय प्रधानमंत्री जी हमारे बीच होंगे। आपसे ये निवेदन है, आपसे ये गुजारिश है कि आप अपने अपने स्थान पे बैठ जाएं। आप अपने अपने स्थान पे शांतिपूर्वक बैठ जाएं। थोड़ी ही देर में माननीय प्रधानमंत्री जी आपके सम्मुख होंगे। शांतिपूर्वक अपने अपने स्थान पे बैठ जाएं। अनुशासन बड़ा जरूरी है। हर कुछ आस्ते है, अनुशासन बड़ा जरूरी है। इस करी अपने अपने थारे पर बही आओ, बड़े आराम करने। बस किसी का चिरच माननीय प्रधानमंत्री जी आवा कर दें तो अपने अपने थारे पर बही आओ।